तर नमस्कार मित्रांनो, आपण आलोय गावात नाही म्हणता येणार, पण आज आपण आलोय स्वर्गात. कारण आज तारीख आहे 12 मार्च 2026 आणि आपल्या गावात धुळवट आहे आणि ही आपलं घर आहे, हे आपण बघू शकताय. आणि आज आपल्या घरी पालखी येणार आहे. आई अंबाई देवीचं आगमन आपल्या घरी होणार आहे आणि दुपारनंतर आपल्या शेरोली गावचा शिमगा असतो त्याची सांगता होणार आहे. म्हणजे गावची धुळवट असते, ते धुळवट कशा प्रकारे असते किंवा पालखी घरं कशी घेते हे तुम्हाला आजच्या लॉगमधून बघायला मिळणार आहे. तर नक्की लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि आता आपण चाललेलो आहोत साणेवरती, जिथून की देव घरी आपण आणणार आहोत आणि तिथून मग घर घ्यायला सुरुवात होईल. आणि घर घेऊन झाली की संध्याकाळी धुळवट खेळून त्या संपूर्ण 12 महिन्याच्या 15 दिवसाचा जो शिमगा असतो त्या शिमग्याची सांगता होणार आहे. तर चला आता जाऊयात साणेवरती. जय भामाई. सोन्याच्या पावलानी उमरा ओलांडून आली ती घराला, चंदनी पालखीत आई निघाली शिमगा खेळायला, शिमगा खेळायला. तर मंडळी, तुमचं गावी आपल्या जे गावी वातावरण आज झालेलं आहे ना, खरंच हे बघा भक्तिमय वातावरण आहे. अगदी चहूकडे मस्तपैकी धुका आहे आणि या धुक्यातून आता कदाचित मोबाईलवरतीचा आवाज येणार नाही क्लिअर, परंतु ढोलाचा नाद आहे ना थोडासा हलका हळूवार एकदम कानावरती येतोय. आणि हे धुकं आणि तो ढोळाचा येणारा आवाज, हे जे ताळमेळ आहे ना, हे जे एक कॉम्बिनेशन जुळलंय ना, खरंच खूप मधुर वाटतंय ऐकायला. आमच्या गावाचं वातावरण अतिशय मस्त वाटते. मुंबईत जर बघायला गेलो तर एक 5 ते 10 मीटरच्या अंतरापेक्षा जास्त आपण लांबचं बघू शकत नाही, कारण एवढ्या जवळजवळ बिल्डिंग, एवढं सगळं ब्लॉक केलेलं असतं. परंतु गाव बघा, नजर जाईल तिथपर्यंत क्लिअर दृश्य दिसतंय. तर मंडळी, आता आपण आलोय आपल्या सरपंच आव्हांच्या घरी. त्यांच्या घरी पालखीचं आगमन झालेलं आहे. आपला आरू आहे, चिवट्या, मुंबईचा घाटकोपरचा, काजू टेकडीचा डॉन. नीलकंठ कुठे आहे? ए नीलकंठ, हो नीलकंठ. नीलकंठ आयटमला फोन लावतोय. हॅलो. सगळे इकडे मंडळी आहे. वाडीतील लोक. पांडू आहे. अभिला 17 लाखाला बोली लागले. येणाऱ्या IPL मध्ये अभि आपल्या खेळताना दिसणार आहे. आज जाऊन दाखवतो. पालखी घरी आलेली आहे. पूजा होते आहे. आता जरा आतमध्ये जाऊयात. काहीतरी नाश्त्याची तयारी केलेली आहे. संदीप दादाच्या घरी नाश्ता काहीतरी वेगळा असतो. जाऊयात इकडे. गाईज बोलतो ना की संदीप दादाच्या घरी काहीतरी नाश्ता स्पेशल असतो. हे बघा. आणि मंडळी गाईज देखा आपने देखा. हे बघा, आता आपण सरपंचांच्या घरी आहोत. आता निशाणांची पूजा होते. वरून टिका लावतोय ना, बरोबर? हा बघा, बाबांनी टॉवेल पण सोबत ठेवले नाही बघा. हा, खांद्यावर ऐसा. आता नाही बरं, घंटीचा आवाज काय आलेला नाही. निशाण असतं. आणि फायनली 15 मिनिटं वाट बघून आता मला नाश्त्याची डिश भेटली. हे बघा, इकडं अजून आलेले नाही, त्याच्यामुळे इकडं अजून लालाच्या लप्पच आहे. हे देखो, आता आलेला आहे. वाव, खूप टेम्पटिंग दिसते. हे बघा, मशीन सुरू झालेली आहे. तर मंडळी, आता आपण बघा सरपंच पालखी बाहेर येते. आता इथून आपण जाणार परत आपले सुरेश गोड बाबा त्यांच्या घरी.
आमच्या कोकणात अगदी घरं जवळ असतात, त्याच्यामुळे जास्त लांब जायची गरज लागत नाही. ते बघा 2 मिनिटावर एकदम जवळ घरं असतात. वगैरे सुंदर तयारी केलेली आहे. डोले डोले मंडळी. आता दाखवतो तुम्हाला. आपलं समर्थ आहे, मामाच्या हातामध्ये दिलंय. आणि त्याला पालखी घालून देवीचा आशीर्वाद घेण्याकरिता ही पद्धत आहे. म्हणजे घरी जेव्हा नवीन बाळ होतं तर त्याच्या पहिल्या शिमगामध्ये त्याला पालखी घालून काढलं जातं. ज्याप्रमाणे आपण बाळाला नवीन पाळण्यात घालतो, कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, तशीच जवळ सारखी पद्धत आहे. आणि ते पालखी घालून काढून डोक्याला, म्हणजे पालखीचा खोर त्या लहान बाळाच्या डोक्याला लावला जातो. हे बघा किती मस्त ना. मनू आणि मागोमाट वृषाली आहे, दोघींनी पालखी घेत आहेत. हे बघा मंडळी, आता आपल्या घरी पालखी येत आहे. ओंकारकडून पालखी आले, आता आपल्या घरी पालखीचं आगमन होईल. असाच बाय माझी आई सुखाचा मार्ग द्या, याप्रमाणे बाय माझी आई तुला घालता दास मान कर शब्दास मंडळी. आता आपल्या प्रेम म्हणजे प्रवीण अंकलच्या इथून पालखी आपल्या इथे येणार आहे, आपल्या भाऊच्या इथे. हे आमचे काका आहे बघा, पालखीचे चरण धुवायला पाणी घेऊन आलेले आहे. मनोभावे पालखीची चरणं धुतली जातात आणि नंतर आपल्या वास्तूमध्ये आपल्या आई मामाई देवीच्या पालखीचं आणि ढोले बघा. हा कोका ढोल्या, कोका ढोल्या त्याचा कोका झालेला आहे. हे बघा कोका ढोळ्या. पालखीचं आपल्या घरी आगमन होत आहे आई मामाईच्या नावानं. वाढपी नवीन आलेला आहे. सौर काय आहे? हो क्या है? स्प्राइट आहे. अक्षय बघा, अक्षय म्हणून 4-5 ग्लास तरी उडविल. संटी कैसा लगा? आणि मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत पालखीपासून खेड्यांमध्ये. कारण अक्षय तर नाच्यामध्येच होता आणि मी ढोलकी वाजवतो, गाणी म्हणतो. तर आम्ही जास्त करून पोह्यासोबत नसतो. मी सकाळी तुम्हाला सांगितलं की पोहा म्हणजे जे आपल्या पालखीसोबत म्हणजे देवासोबत जी मंडळी असते तो पोवा बोलला जातो. आणि खेळ्यांसोबत म्हणजे खेळ्यांचा म्हणजे तमाशा जो असतो त्याला खेळी बोलतात. तर त्याच्यामध्ये आम्ही खेड्यांमध्ये चाललेलो आहोत. अक्षयचे पाय दबून नंतर दाखवेन. नाचून नाचून कसले पाय एकदम फताडे झालेले आहेत. तर आता आम्ही चाललोय
खेळ्यांमध्ये खूप चटके लागतात, डेंजर. बाय बाय. नवरी वाणी नटून तटून मी तुम्हा पुढं बसते, नवरी वाणी नटून तटून मी तुम्हा पुढं बसते, आणि सांगा राया सांगा मी कशी हे बघा मंडळी, आता म्हणजे आमच्या घरी खेळ्यांचा तमाशा येऊन गेलेला आहे. आणि आता आमच्या घराकडून म्हणजे आमचं नवानगर बोललं जातं. आता नवानगरकडून आपण परत चाललेलो आहोत पाटीलवाडीत. रस्ता एवढाच आपला उन्हाच्या म्हणजे रस्त्याचा तवा झालाय, एवढे चटके लागत आहेत. त्याच्यामुळे आपला नाश्यापुरा आहे ना, त्याची बघा किती काळजी घेतली जाते. आणि काळजी कोणाकडून घेतली जाते तर जो की पहिला मला वाटतं 4-5 वर्ष अगोदर तो देखील नाश्यापुरा झाला होता, आमचा अक्षय. बघा अक्षरशः त्याला उचलून घेतलं आणि त्याने देखील चप्पल न घालता उचलून घेतले. बघा तेव्हा अक्षयने पण चप्पल न घातले आणि आजूला उचलून घेतले. आहे ना कमाल? आज कसं वाटतंय? अक्षय मला पण पाय दुखत आहे. कसं झोळीवर हात उठणार नाही ना पाय दुखले की. तर मंडळी, आता आपण आलोय आपल्या बाबांच्या घरी, जिथं की आपल्या आई मामाईचं थल बोललं जातं. थल म्हणजे थोडक्यात स्थळच, जे की देवाची गादी समजली जाते हे घर म्हणजे. आणि हे आपल्या वाडीतील आता शेवटचं घर. इथून पालखी जाणार खाली परत बोरगरकरांच्या घराच्या इकडे. ती 2 घरं घेतली की देव समायला निघणार, म्हणजे धुलवट खेळायला निघणार. हे बघा आता देवीला घातलेली सकाळपासून वस्त्र, जी वस्त्र असतील सकाळपासून घातलेले हार आता बाजूला केले जातात. आणि हार असतील त्यांची पाकळ्या काढून धुलवट खेळताना त्या पाकळ्या उधळायला वापरतो आपण. आता पालखीची वस्त्र या ठिकाणी जी वरतून वस्त्र टाकलेली ती काढून झालेली आहेत. श्यामभाई इथं आहेत, आपण श्यामभाईंजवळ बोलणार आहोत. आता पालखी धुलवट खेळायला तयार झालेली आहे. आता इथून आपल्या गावात बोरघरकर 2 घरं आहेत, त्या 2 घरं झाले की मग पालखी समायला निघणार, म्हणजे धुलवट खेळायला निघणार. तत्पूर्वी तिथे जाण्या अगोदर आपण श्यामभाईंजवळ बोलूया. भाई, तुम्ही लहानपणापासून या शिमगा बघताय. तुमच्या लहानपणापासून आणि आतापर्यंत शिमग्यात काय काय बदल झालाय जो की तुम्ही अनुभवलाय? त्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय सांगाल? हा उत्सव तर सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्या म्हणजे आनंदाचा सगळा प्रश्न आहे. फक्त प्रश्न असा आहे, काळ बदलला तसे उत्सव साजरा करण्याची पद्धतीही बदलल्या. परंतु जे आपली परंपरा जशा लोकांनी चालवली पूर्वी, तसं आता सगळ्या जे तरुण तेही चालवतात. अगदी त्याहीपेक्षा उत्साह. पहिले एवढे सगळे साधनं नव्हती, परंतु आता वेगवेगळी साधनं तयार झाली. त्याच्यामुळं शिमग्याचा हा जो उत्सव आहे तो आपल्याला अगदी जे वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. नक्कीच, कारण भाई नाही ह्या कारण भाई आणि यामध्ये
मुळात आता जे यंग जनरेशन म्हणजे युवा पिढीचा सहभाग मोठा दिसतोय. पूर्वी कसं असायची बरीचशी बंधनं असायची मुलांना, देवाच्या हे करायचं नाही, त्या गोष्टी करायच्या, पण आता सगळ्या तरुणांना फ्रीडम मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ते अगदी उत्साहानं हा सण साजरा करतात, अगदी दैवी मानव. बरोबर, अगदी. भाई आता बोलले की पहिली बंधन असं, कारण आम्ही देखील अनुभवलेलं आहे की आम्ही लहान असताना आता बाजा इथे नाहीये, सनई जर हातात घेतली हे ठेव रे लगेच असे बोलायचे. आता कोण लोक स्वतः लोक बोलतात की समोर या. नक्कीच खूप काळ बदललेला आहे, मात्र हे आपली परंपरा आपण सुरू ठेवायची आहे. जसे की आपल्या वाडवडिलांनी आपल्याला हा वारसा दिलेला आहे, तो वारसा आपण सर्वांनी मनोभावे भक्तिमय मनानं संपूर्ण वारसा ही संपूर्ण पद्धत आस्थागायत जशी जपलेली आहे तशी अजरामर ठेवूया. आता इथून आपण जाऊयात खाली, आपल्या सम्याला देव जाईल. या ठिकाणी पालखी तयार आहे. आणि मंडळी आता आपण चेंज केलंय, सकाळपासून जे कपडे घातले ते चेंज केले आणि आता आपण आणि आता आपण चाललोय मंदिरात. एक काय म्हणतात ओंकार आहे, जोहार आमचा कार्यक्रम असतो. म्हणजे खरं तर बाकीच्या वाड्यांना जोहार आमच्या हा धुळवडी नंतर करतात, हेच एवढंच माहित असेल मला वाटतं, आहे ना बघा. कारण जोहार आमच्या मंदिरात धुळवड खेळण्याच्या अगोदर केला जातो, हे कोणाला मला पण माहित नव्हतं. मला आता जवळजवळ 3 वर्षापासून मी जातोय. बघा बघा ए लल्लू आताच माहित पडतंय. तर आता आपण जातोय, पण हा व्हिडिओ जेव्हा बाहेर पडेल, व्हिडिओ जेव्हा युट्यूबवरती रिलीज होईल त्याच्यानंतर हे बघा धुळवड गेला पैलवान गेलेले आहे. आणि हे बघा श्यामबाईंनी पण चेंज केलेलं आहे. जाऊयात आपण मंदिराकडे आता. भेटूयात मंदिरात. आणि मंडळी आता आपण आलोय आई गावदेवी मंदिर, म्हणजे आपल्या आई महामाईचं मंदिर. हे बघा सुंदर मंदिर आहे. सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सज्ज आहेत. जोहार आमच्यासाठी नितीन दादा आहे, पुजारी आहे. हे बघा मंदिरामध्ये CCTV देखील बसवलेला आहे. आमच्या गावची मालकीन आई महामाई देवी, जिच्या कृपादृष्टीमुळे संपूर्ण शेरवली गाव अतिशय आनंदानं आई श्री महामाई देवी, श्री खेमदेव, श्री क्षेत्रुपाल महाराज, आई सोलाई देवी, आई चौंडाई देवी, वाघजाई देवी, आई काळकाई देवी, हे संपूर्ण देवांच्या मूर्ती 22/2/2023 आमच्या श्री ग्रामदेवत प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला होता. म्हणजे ज्या जुन्या मूर्त्या होत्या, जीर्ण झालेल्या मूर्त्या या ठिकाणी नवीन मूर्त्या घडवून मूर्त्यांचा यथोचित मानसन्मान राखून यथोचित भावभक्तीनं प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. हे ग्रामीण देव आहेत. आणि इकडे आपण बघूया, ही तयारी सुरू आहे. इकडं फौजदार बाबा, इकडे शिवलिंग आहे. हर हर महादेव. आणि महादेवांचे चिरंजीव आमचे लाडके बाप्पा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. म्हणजे मुंबईमध्ये रंगपंचमी म्हणजे कलरचा विषय असतो. गावामध्ये आहे ना, होळी म्हणजे आई गावदेवीची पालखी आणि संपूर्ण भक्तिमय वातावरण, हा एवढा विषय म्हणजे शिमगा. कलर हा फक्त नावापुरता वापरला जातो. नवीन पोरने फॅड काढलेला आहे. म्हणजे पहिले आमच्याकडे देखील अवली कलाकार होते. आता तुम्हाला समोर काजू दिसतात, ते काजूची मोंड घेऊन त्याचा चिक काढून त्याचा देखील कलर करायचे. पण ते आता अवली कलाकार मुंबईत गेलेत आणि त्यांची ती कला या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. आता बघा हे पिंजऱ्याचा कलर आहे, तिकडं हळद पिंजर आहे, गोमूत्र आहे. हा त्याच्यामुळेच ती कशी म्हटलं की खाज वगैरे दूर जायची. हे बघा हे मेट्रोमॅन आशिष पहिल्यांदाच आलेला आहे गावी होळीला.
हे गाईज गाईज अरे किती किती मला 3 रुपये मिळाले. 1 रुपया किती थांब पंकू 1 मिनिट थांब. तर मित्रांनो पालखी नाचवायला सुरुवात केलेली आहे आता. बोलो बोलो डबुरक्या, बोलो बोलो डबुरक्या. सप्तसुरांनी आळवितो मी आई काळकाई, सदा संकटी धावून येई ग्रामदेवताई. सप्तसुरांनी आळवितो मी आई काळकाई, सदा संकटी धावून येई ग्रामदेवताई. उत्सव मांडिला आई ठेव गावावर पुण्याई, तूच माझी आई ग गावदेवी मामाई. उत्सव मांडिला आई ठेव गावावर पुण्याई, तूच माझी आई ग गावदेवी मामाई. आई माऊलीचा उदो उदो, मामाईचा उदो उदो, आई माऊलीचा उदो उदो, मामाईचा उदो मित्रांनो दोन्ही सख्खे भाऊ पालखी नाचवत आहेत. अजून नाही बरोबर नाही लागला एवढा बरोबर नाही. मंडळी आता आपण आलोय साहनेवरती, जिथं होम लागलेला होता. पालखी अजून आपल्या ज्या वाटेवरच्या मोठ्या भरतात त्या भरत आहे. आणि तुम्ही एक बाजूला बघू शकता इकडं होमवरती संपूर्ण महिला मंडळ बसलेलं आहे. मला व्हिडिओ दाखवतोय बघा, हांडे आणून ठेवले आहेत, त्याच्यामध्ये पाणी असणार आहे. तर आमच्या गावची पद्धत अशी आहे, ज्या आमच्या गावातील तरुणांचे नवीन लग्न झालेले असतात, म्हणजे होळी लागायच्या आधी ज्यांची लग्न झालेली असतात, तर त्यांच्या मांगारणी म्हणजे काय तर बायको तर आणून हे बघा आता हा होम लागलेला आहे. तिथं शिपणं होईल. ज्या नवीन महिला आमच्या गावात लग्न करून आलेल्या आहेत, तर प्रत्येकीचा एक हांडा असतो. आणि हे हांड आणि म्हणजे जी होळी लावून ज्वलंत अग्नी झाला तो आता शिमग्याची दुर्वाटीने शेवट होईल. हे संपूर्ण मंडळी आहे. पालखी आता शेवटच्या ठिकाणी नाचण्याकरता येत आहे.
आता वाजले संध्याकाळचे 7:08 झालेले आहेत आणि आता संपूर्ण शहरावली गाव मुंबई आणि ग्रामस्थ आपल्या साहण्याच्या बाजूला गोळा झालेला दिसतो आहे. हे बघा केळावरती पालखी विराजमान झालेली आहे. आता धुलवड या ठिकाणी संपन्न झालेली आहे. धुलवड झाल्यानंतर प्रसाद वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम होईल आणि नंतर पालखी पाटलांच्या घरी विसाव्याला जाईल. संपूर्ण गाव मंडळी फागपंचमीपासून सुरू झालेल्या शिमगा उत्सवात आमचे कोतवाल आहे. अनेक आनंदाचे रंग खेळून या ठिकाणी आता साहनेवरती हा क्षण शिमगा सांगतेकडे चाललेला आहे. बघा आज पहिल्यांदा एवढा काळोख झालाय, नाहीतर एवढ्याच आपल्याला जोहार आमच्याची सुरुवात असते. केळावरती हे बघा ज्याप्रमाणे घरी पूजा होती त्याप्रमाणे केळावरती आई गावदेवीची निशाण्याची आणि पालखीची पूजा झालेली आहे. याच्यानंतर संपूर्ण सोलाना गावाची म्हणजे आमच्याकडे शब्द आहे सोलानी गाव म्हणजे संपूर्ण गाव अखंड गाव ज्याला म्हणतो सोलानी गावाची आरासना या ठिकाणी होईल. म्हणजे आरस घातला जाईल या ठिकाणी गारण घातलं जाईल. हे बघा आमच्या गावचे पाटील बाबा संपूर्ण पाटील मंडळ आणि तिन्ही विभागांचे तिन्ही खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर बघ बाय माझ्या आई तू महादेव न खेम्मा कतृपा झालाय चांगदाय वागदाय कालकाय लादरच्या कालकाय राधपात्र बाय माझ्या आईसी तू पद्मावंती देवी तसेच बाय माझ्या आईसी वर्षाच्या रिवाजाप्रमाण बाय माझ्या आईसी शिमग्याची बाय माझ्या आईसी तुझ्या नावान पाय माझ्या आईसी 5 गाव 5 घरे बाय माझ्या आईशी भीक मागण्याकरता बाय माझ्या आईशी तुझी खेळी मंडळी गेली होती जशी बाय माझ्या आईशी रंगाच्या रंगान सोब्यान बाय माझ्या आईशी आनंदान बाय माझ्या आईशी आणलीस तशीच बाय माझी आईशी आज बाय माझी आईशी लास बाय माझी आईशी शिमगा बाय माझी आईशी संपूर्ण पूर्ण होणार. तर बघ बाय माझी आईशी आज तू सगळ्यापासून आलेली आहेस एकांतर बाय माझी आईशी जसाच बाय माझी आईशी सोलानगाव चतुर्सीमेला बाय माझी आईशी सुखाचा सांभाळ केला तसाच बाय माझी आईशी सांभाळ करतेस तसाच बाय माझी आईशी शिमगा संपन्न पूर्ण झाल्यानंतर बाय माझी आईशी एकांतर बाय माझी आईशी चतुर्सीमेतली खेळी मंडळी काय प्रदेश जाणारी आहे त्यांच्याही पाठीवर साधेरा पैशाला 2 पैसे शहराला 600 मिळून दे बाय माझी आईशी तशी बाय माझी आईशी जी मंडळी इथे राहणारी बाय माझी आईशी आपली शेतीवाडी करता कामकाज करायला बाय माझी आईशी जाल गावता काढेल पानपदरा हात बोट घालेल तसेच बाय माझी आईशी कामदार मेस्तरी बाय माझी आईशी ते बाय माझी आईशी त्यांची कामं करण्याकरता बाय जाती येतील फिरतील तर एकांतर बाय माझी आईशी जसाच बाय माझी आईशी सोलानगाव चतुर्सीमेला सुखाचा सांभाळ केलात असाच बाय माझी आईशी सांभाळ करतेस आणि संपूर्ण बाय माझी शिमगा सर्वांच्या बाय माझी आईशी खेळीमेच्या वातावरणात पूर्ण का या परमा तुला आज घालता मान कर शब्द हे बघा आमच्या भाऊचं लग्न व्हायचं वेगळं लग्न झालं वेगळं शिपण पण झालं ना. आपलं नाही झालं. नाही झालं मला आता परवा 28 वर्ष पूर्ण आली. अरे बापरे. जाऊया शिपणं बघायला. हे बघा आता हे होम लागलेला असतो. हे बघा पप्पा इकडं शिपण्याला सुरुवात केली इकडे कुंदन आहे आणि होळीवरचे एक्सपर्ट नारळ टाकल्यानंतर अलगद नारळ कुठं भेटणार ज्यांना माहिती आहे ते आमचे सरपंच हवा आहे. बघा तर खूप काळोख झालाय. तर हे शिपणं इकडे कोण आहे कुंदनदा आहे इकडे संतोषदा आहे. होमाला झाला पण तिकडं 2 होळ्या आहेत तिकडं. अरे याच्यामध्ये नवीन नवरी आपल्याला दिसायची नाही कोण आहे ती आपल्या सगळ्या महिला ओळखीच्याच आहेत. हे बघा हे आमच्या गावालेच आहेत सगळ्या. ही महिला आहे का ही बघा ही मेन महिला ही बघा ही महिला बघा इकडे दात पाहिली महिना हे बघा हे बघा हा संपूर्ण महिला वर्ग मुंबईकर आहेत ग्रामस्थ आहेत ग्रामीण आहेत. तर मंडळी आता पद्धत अशी आहे हा म्हणजे आपला आता हा जो प्रकार चाललाय तो आहे जोहार रामजन म्हणजे धुळवट झाली की आमच्या वाडीत आम्ही
आता धुळवट झालेली आहे आणि चेहऱ्याला कलर लागलाय. काहीपर्यंत आपल्या वाडीत जेवढी घरं आहेत तेवढ्या घरातून हांडावर, कळशीवर, बादलीवर जे काय पाणी भेटेल, जे काय भेटेल नाही जेवढं पाहिजे तेवढं. तर मंडळी आता आपण या ठिकाणी आता आपला जो शिमगोत्सव असतो, फागपंचमीला आपला शिमगा सुरू होतो आणि आजच्या दिवशी म्हणजे शिमगोत्सव झाल्यानंतर 10 होळ्या लागतात. 10 होळ्या लागल्यानंतर आपल्या 9 वाड्यांची पालखी घरटी पालखी फिरते, म्हणजे पालखी घर यायला फिरते आणि आजचा शेवटचा दिवस धुलवट असते. आपण सर्वांनाच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की आपण आज अगदी मनापासून धुलवट खेळलेली आहे. आता त्याच्यानंतर धुलवटवरून आल्यावरून आपण जोहार रामजाला केला, जोहार रामजाला जी मजा केली त्याचे देखील व्हिडिओ आपल्याकडे आहेत, तर त्या देखील आपल्या चॅनलवरती येतील. अजून सगळ्यांना कलर लागलेला आहे, माझा देखील कलर काही गेलाय नाही आणि हा लॉग आपल्या चॅनलवरती येईल. तर नक्कीच सगळ्यांनी सपोर्ट करा आणि या ठिकाणी जे आपले मुंबईकर आहेत त्यांना देखील शुभेच्छा. आता इथून मुंबईला जाणार असतील त्यांना देखील शुभेच्छा आणि हा लॉग जेव्हा आपल्या चॅनलवरती नक्कीच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. देवताई उत्सव मांडिला आई, ठेव गावावर पुण्याई, तूच माझी आई ग गाव देवी.